आम्ही चाललोय टेरेसवरती खेळायला. हो गुंडू, दीदी पण आहे आपल्यासोबत. चला चला. मेलो देवा. या टेरेसवर. टेरेसवर खेळा गाडी. हे बघा, आता आम्ही आलो टेरेसवर. दम लागलाय, 4 पायऱ्या चढलो नाही तर लगेच टेरेस. ही अशी कपडे वाळत घातलेली असतात टेरेसवरती सगळ्यांची, बघू शकता. ऊन फार लागतंय. 4:30 वाजलेत. हे असं ऊन. ही टेरेस आणि हा रंकाळा. बिल्डिंगवरनं, टेरेसवरनं, घरातनं, खिडकीतनं, सगळीकडून आपल्याला रंकाळा दिसतो. ही आहे साक्षी. आमच्या समोर राहते साक्षी. साक्षी दीदी आली का नाही आपल्या सोबत? साक्षी दीदी, साक्षी दीदी आली. साक्षी दीदी. हा आहे रंकाळा. वाव. इथे आम्ही येतो 5:00च्या दरम्यान येतो. 5-6 वाजता टेरेसवरती. आता सध्या ऊन आहे, डोळ्यावर ऊन लागतंय. छान वाटतं संध्याकाळी. आणि उन्हाळ्यात वरती टेरेसवरती फिरायला मजा येते. गार वारं येते, एकदम मस्त वाटतं. संध्याकाळी यायचं, भारी वाटतं. या काय गोरी दिसते मी उन्हामुळे. आहेच मी गोरी तशी. तर तुम्हाला शालिनी पॅलेस दाखवते. आमच्या टेरेसवरनं शालिनी पॅलेस पण दिसतो. म्हणजे त्याचा वरचं स्टोक जे आहे, अरे बघा शालिनी पॅलेस. वॉच, घड्याळ दिसत असेल शालिनी पॅलेसचं. बंद पडले, खूप वर्ष झाली. कुठे शालिनी पॅलेस आहे बघा, इथे दिसलं का? हे बघा इथे, म्हणजे माझ्या इथे दिसतंय. ते बघा तिथे. मला दिसत नाही उन्हामध्ये. हा, हे बघा शालिनी पॅलेस आहे का? मस्त ना. आणि इथे अशी कपडे अशी वाळत घातलेली आहेत. ती काय प्रत्येकाच्या टेरेसवरती असतात. आणि इकडे अशी साक्षी अशी लाजते यायला व्हिडिओमध्ये. अशी लाजते बघा साक्षी. आणि आमचा गुंडू बसला इथे खेळत. हे बघा, गाडी घोडा. गुंडू काय खेळतोस तू? शिवांश, हे बघ वर बघ, काय बघ चिमणी आली बघ वर. गाडी खेळायचं चाललंय. आणि इकडे अशी ही झाडं आहेत सगळी. हे माझ्या बॅक साईडला नारळाची झाडं आहेत, आंब्याची आहेत, पपाया, सगळी अशी झाडं आहेत इथे. रंकाळा आहे. रंकाळा कालच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे तुम्हाला रंकाळा. ह्या व्हिडिओमध्ये पण बघून घ्या. बघा शेवग्याच्या शेंगा वाळलेत सगळ्या. या शेवग्याच्या शेंगा वाळलेत. आणि खाली त्या साईडला आहे कोपऱ्यामध्ये
तिथे आहेत ताज्या, झूम करून दाखवते. हे बघा शेवग्याच्या शेंगा आणि इकडे वाळलेत आणि तिकडे छान ताज्या आहेत मस्त. आणि बघा खाली सगळी फिरायला आलेली माणसं रंकाळ्यावरती. आज रविवार असल्यामुळे फार गर्दी आहे. आता होईल गर्दी सुरू. आणि ते गार्डन बघा, तिथे गार्डनमध्ये पण बसलेत माणसं निवांत थंडगार सावलीत. ते खाली पाणीपुरी भेलपुरीचे गाडे इकडे पार त्या टोकापर्यंत आहेत. सध्या बंद आहेत, आता 6च्या पुढे जरा उघडतील. हे मोठं झाड आमच्या बिल्डिंगच्या खालचं. हा बिल्डिंगचा एंट्रन्स आहे खाली. हां ही बघा साक्षी. बघू साक्षी, हाय से हाय. काय सांगताय? आम्ही नवीन चॅनल सुरू केलाय तर चांगला आहे. मी तर कमेंट पण टाकते. हां आणि काय अजून काय सांगणार तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला? रोज बघायचं आणि काय करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायचं. वा वा वा, थँक्यू. मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करते. ही बघा स्पायडरमॅन गाडी कालच घेतली आम्ही एकला घरात. हे परत सोड. आज आपण बनवणार आहोत बटाटा फ्लॉवरची मसालेदार भाजी. बघूया कसं बनवायचं. त्याच्यासाठी मी आधी हे तेल वतते. मी ह्याच्यात तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकायचे जिरे तडतडले की टाकायचा कांदा आणि टोमॅटो. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कांदा टोमॅटो भाजून झालाय. आपण ह्याच्यात टाकूया कोल्हापुरी लाल मसाला. त्यात टाकूया मीठ. त्यात टाकूया फ्लॉवर. धुवून घेतलेत फ्लॉवर. फ्लॉवर हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्याला सगळा मसाला लागून दे. खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अद्रक, लसूण, खोबरं, तीळ, जिरे आणि कोथिंबीर. आता ह्याच्यात मी वतते वरण मिक्स करते. आणि ह्या मसाल्यामध्ये हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा. आणि उकडलेला बटाटा जो आहे तो शेवटी टाकणार आहे फ्लॉवर शिजल्यानंतर. आता हे वाफेवरती शिजवून घ्यायचं. ह्या वाटणातच फ्लॉवर शिजवून घ्यायचा. या फ्लॉवरचा जो उग्र वास वगैरे असतो तो ह्या वाटणाला लागला ना मग तो वास उग्र निघून जातो. आणि चव पण छान खोबऱ्याची फ्लॉवरमध्ये उतरते. आणि बटाटा उकडलेलाच आहे, त्याला तो शिजलेलाच आहे, त्याला काय आपल्याला वेळ लागणार नाही.
फ्लॉवर शिजल्यानंतर आपण वरनं बटाटा टाकायचा ह्याच्यामध्ये. झटकेपट फ्लॉवर बटाट्याची भाजी आपली तयार होणार आहे. आता हे झाकून मी शिजवायला ठेवते. आता 10 मिनटं झालेली आहेत आणि मसाला टाकलेला आहे, त्याचं पाणी पण सुटलंय, खोबऱ्याचं पाणी सुटलंय सर्व आणि अर्धवट कच्चा आहे फ्लॉवर. तर ह्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा आहे. हे छोटे छोटे लहान लहान बटाटे आहेत, एकदम छोटे छोटे. ते उकडून त्याचे साल काढून मी घेतली. आता हे बटाटे मी ह्यामध्ये घालते. बटाटे पण मिक्स करून घेऊयात त्यात. आणि ह्यात अर्धी वाटी मी पाणी घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता अजून हे झाकून ठेवूया 10 मिनिटं आणि शिजून देऊयात. 15 मिनिटं झालेत. आता चेक करून बघूया शिजले का आपलं. हा शिजलंय. हो, भाजी व्यवस्थित शिजली आहे. हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आणि मिक्स करूया भाजी. मस्तपैकी भाजी तयार आहे. वाव, हे बघा, यमी यमी. मसाला पण व्यवस्थित शिजलाय. खोबऱ्याचं वाटण आपलं व्यवस्थित शिजले, बटाटे शिजलेत, फ्लॉवर पण शिजलंय. आता आपण जेवायला बसूया. चला या जेवायला सगळेजण. हे माझं जेवणाचं ताट रेडी आहे. इथे आहे काकडी, लोणचं, आता आपण केलेली बटाटा फ्लॉवरची भाजी आणि वरण आणि राईस पण आहे. चला जेवायला बसूयात. आता मी जेवते, जेवण सुरू करते बघा. आणि जर जेवायचं असेल तर घरी या. आणि ट्राय करते माझी फेवरेट बटाटा फ्लॉवर भाजी. छान छान, मस्त. कशी झाली आहे भाजी? मस्त मस्त. हे छोटे छोटे बटाटे, एकदम छोटे छोटे, छान लागतात एकदम छोटे छोटे बटाटे खायला. काकडी, गुंडूची बडबड चालू आहे. त्याला खूप भूक लागली होती. त्याला आधीच मी वरण भात खायला घातलं. आता खेळतोय. मिस्टर पण जेवायला बसले. अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा, मस्त लागते, एकदम छान. काय बोलतोस तू?
खातो काकडी घे हे घे पिलू काकडी नको आज रविवार आहे रंकाळ्यावरती फार गर्दी आहे रोज त्याला घेऊन जातो खेळायला आज घेऊन गेलो नाही फार गर्दी आहे जे बाहेरचे येतात ते रविवारी शनिवारीच येतात आम्ही काय जवळच राहतो आम्ही काय कधी पण गेलो तरी चालतो आज त्यांना खेळून घेऊन गेलो आणि खूप गर्दी असते पाळण्यात बसायला घसरगुंडीत बसायला काल आम्ही गेलेलो व्हिडिओ शूट करत तेव्हा भांडणं चालू होती काय का नाही हो दोन बायकांनी माझा मुलगा आधी बसणार पाळण्यात ती मुलगा मला बसणार ह्याच्यावरनं भांडणं होती ते मी शूट केलं नाही पण मस्त होते भांडणं उगाचच फालतू कामासाठी भांडणं वरण मस्त आहे गरम गरम आता भाजी चपाती खाऊन झाली आता खाते वरण भात आणि लोणचं हवा हवा काय कॉम्बिनेशन वरण भात असेल तर लोणचं आणि पापड पाहिजेच पापड नाही सध्या पण लोणच्याने काम चालले आणि खिचडी सोबत एक लोणचं छान लागतं दाल खिचडी आम्ही लहानपणी शाळेत जायचो तेव्हा आम्ही मावशीकडे राहिले होते मावशी आमची दुपारी जेवणाला खिचडी बनवायची आता व्हिडिओ बघत असशील तर ऐक तू खिचडी बनवायचीस मस्त बनवायचीस एक नंबर आणि त्याच्यासोबत लोणचं असायचं लोणचं चंदूचं दुकान होतं चंदूचं दुकान त्या दुकानातनं जाऊन आम्ही ताजं रोज ताजं लोणचं तेव्हा 2 रुपयाला लोणचं भेटायचं 10 20 15 वर्षापूर्वी काय चव होती मस्त होते ते दिवस आता पण छान आहे मस्त मस्त झालं एकदाचं जेवण आज जरा जास्तच जेवले उद्या महाशिवरात्र आहे त्यासाठी उपवास धरणार आहे म्हणजे कसं आता परवाच उपवास सोडावा लागणार म्हणून आज भरपेट खाना खाल्ला चला आवरूया पसारा चला मग आता जेवण झालं झाडू भांडी पण झाले सर्व कामं झाली आता आराम आता झोपायचं उद्या महाशिवरात्री उद्याचं नियोजन उद्या बघू बाय